नमस्कार. सर्वप्रथम सर्व इथे उपस्थित राहिले आहे सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स अँड डिजिटल मीडिया तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांचे आभारी आहे. आज आपण जळगाव शहर महापालिकेच्या वतीने ग्रीन सिटी फाउंडेशन, हिरवांकूर फाउंडेशन आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हिरवांकूर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव 2026 याचं आयोजन इथे करण्यात आलं आहे जळगावला आणि त्याबद्दल त्या महोत्सवाची एक माहिती देण्यासाठी आज आमची सगळी टीम इथे तुमच्यासमोर उपस्थित झालेली आहे. मला वाटतं हा महोत्सव केवळ फक्त एक प्रदर्शन नसणार आहे, पण ह्या महोत्सवमध्ये आपण विविध वेगवेगळ्या घटक तिथे आपण बोलवले गेले आहे. त्यामध्ये तुम्हाला पर्यावरण संवर्धनाची चळवळ म्हणजे जनजागृती तिच्यामध्ये करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये पर्यावरण संरक्षण आहे, जलसंवर्धन आहे म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यात आपण तुम्हाला दाखवणार आहेत. जैवविविधता तिच्यात आहे, प्लॅस्टिक मुक्त जीवनशैली म्हणजे आपण प्लॅस्टिक ला अवॉइड करून काय आपण दुसरं जीवनशैली आपण त्याच्यात घेऊ शकतो ते त्याच्यात दाखवणार आहे. व शाश्वत विकासाचे संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या महोत्सवाचं आयोजन आम्ही सर्वांनी इथे केलं गेलं आहे. तुम्ही बघितलं असेल आता जसं वाणी सरांनी आणि सरांनी सांगितलं की ते गेल्या काही वर्षापासून जळगावमध्ये पर्यावरणावर खूप मोठं काम ते करत आहेत. त्यांनी वृक्षाची लागवड फक्त लागवडच नाही केली, पण त्याचं संगोपन करून खूप वृक्षही इथे जळगावमध्ये वाढवलेले आहेत. आणि सरांचं जसं निसर्ग अद्भुत किमया हे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि मी महापौर म्हणून जेव्हापासून महापौर झालेले आहे, माझं हे एकच उपक्रम आहे की जळगावला आपण कसं क्लीन कव्हरेज जास्त वाढवू शकूया किंवा साफ क्लीन जळगाव म्हणजे स्वच्छ जळगाव आपण कसं करू शकूया. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र इथे आज आलेलो आहोत आणि ह्या महोत्सवाचं आम्ही आयोजन इथे केलेलं आहे. तर हे महोत्सव जे आहे ते याचं उद्घाटन 12 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे आणि सकाळी 7:15 वाजेपासून शहरातील विविध भागातून सायकल रॅली, कुठून वृक्षाची दिंडीही काढणार आहोत आणि महापालिकेच्या समोरून रॅलीचं एकत्रीकरण म्हणजे प्रत्येक भागातून हे वेगवेगळ्या रॅली आम्ही एकत्र आणणार आहोत आणि याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत महोत्सवाचं. महोत्सव जे हे राहणार आहे हे 12 तारखेपासून तर 16 ऑगस्ट दरम्यान चालू राहणार आहे. सकाळी 10:15 वाजेपासून ते संध्याकाळी 7:15 वाजेपर्यंत हे आणि हे सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. त्यामुळे जळगावच्या सर्व नागरिक आहे त्यांना मी सर्वांना विनंती करते की प्लीज आवर्जून ह्या महोत्सवाला त्यांनी हजर राहायचं आहे. आणि फक्त नागरिकतच नाही तर मला वाटतं जळगाव शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थिनी, शिक्षक, पर्यावरण प्रेमी संस्था किंवा सामाजिक संघटना आणि विशेषतः मला वाटतं की प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आज हे तुम्हाला बोलवलं आहे की प्लीज हे जे आमचा महोत्सव आहे हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचला गेला पाहिजे आणि सर्वांनी तिथे येऊन या महोत्सवाला भेट दिली गेली पाहिजे. त्यामुळे सर्वांना आज तुम्हाला इथे बोलवून ही माहिती आम्ही देत आहोत. आणि मला वाटतं की महापौर म्हणून काम करत असताना जेव्हा मला वाटतं स्वच्छ जळगाव मला करायचं आहे तर माझ्याकडनं केव्हा तरी फाईन केलं जातं किंवा कोणाला तरी दंड केला जातो. पण मला वाटतं आपलं जळगाव स्वच्छ ठेवायचं आहे तर सर्वांना एकत्र येऊन हे करायचं आहे. त्यामुळे मला फाईन हे करावं लागतंय. पण मला वाटतं की आपण सर्व एकत्र आलो आणि सर्वांनी इंडिव्हिज्युअली ठरवलं म्हणजे प्रत्येक पीपल कॉन्ट्रीब्युशन ठरवलं की प्रत्येक मला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. तर हे खूप सहज सोप्या रीत्याने होईल की आपलं इंदोर कसं आज प्रथम क्रमांकावर आहे. मला वाटतं इंदोर हे लोकसहभागामुळे प्रथम क्रमांकावर आहे. मला वाटतं जळगावचे नागरिक एकत्रित आले आणि त्यांनी समजलं की ही आपली जबाबदारी आहे आणि आमच्या प्रदर्शनाला भेट दिली. तर एक जस्ट एक्झाम्पल मला द्यावंसं वाटेल की आपण काय करतो सकाळी कचरा घेतो आणि ते काही जण ते जाळून टाकतात. तर ते न जाळता आपल्याला ते कचऱ्याचं कसं विलगीकरण करतायत किंवा ते आम्ही त्यात दाखवू की जाळल्यामुळे त्याची हानी काही आपल्या प्रदूषण म्हणजे होतं. तर हे सर्व असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आम्ही त्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सर्वांना दाखवणार आहोत. तर प्लीज सर्वांनी तिथे यायचं आहे. प्रत्येक नागरिकांना हेच आवाहन करेल पुन्हा की प्लीज त्यांनी सर्वांनी यायचं आहे, आपल्या मुलांनाही आणायचं आहे आणि प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनामध्ये विविध आम्ही वृक्षाची त्यांना माहिती देणार आहोत. तर हे आमचा एवढा अजेंडा आहे आणि मला वाटतं की आपली ही जबाबदारी आहे आणि फक्त प्रशासनाची किंवा लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही आहे, तर जळगावचे नागरिक म्हणून ही तुमचीही जबाबदारी आहे. तर प्रत्येकाने प्लीज त्याला सहकार्य करा आणि आमच्या महोत्सवाला नक्की या. मला शेवटी एकच महापौर म्हणून सांगा असं वाटेल, एक झाड एक जबाबदारी, हरित जळगाव, आपली भागीदारी ह्या भावनेने आपण सर्वांना या महोत्सवाला सहभागी व्हा. धन्यवाद.